आणि यानंतर आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। वाराणसी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात पंतप्रधान मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला। मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये कालभैरव मंदिरात दर्शन घेतलं आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते कालभैरव मंदिरात आरती करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये दशाश्वमेध घाटावरती गंगापूजन केलं आणि गंगापूजनानंतर पंतप्रधान मोदींनी गंगा आरती देखील केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारांसाठीची मोदींची पिंपळगाव परिसरात सभा होणार आहे। कांदा उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या या सभेत मोदी शेतकऱ्यांबाबत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी 15 मे रोजी कल्याणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। कल्याण आणि भिवंडीतील उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी स्वतः मैदानात उतरलेत आणि मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे। वरळीच्या जांभोरी मैदानात एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार आहे। यावेळी शिंदे कुणावरती निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभांचं शतक पूर्ण झालंय। राज्यातील लोकसभेच्या 4 टप्प्यातील मतदानात आतापर्यंत फडणवीसांच्या 105 सभा झाल्या असून 100वी सभा पुण्यात झाली। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। चंद्रशेखर बावनकुळे बोईसर आणि पालघरमधील 2 कार्यकर्ता मेळाव्यांना संबोधित करतील, तर देवेंद्र फडणवीस यांची डहाणूमध्ये प्रचार सभा होणार आहे। हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना रनौतनं उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यापूर्वी कंगनानं मंडीमध्ये रोड शो केला। या मतदारसंघात 1 जूनला मतदान पार पडणार आहे। राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे। निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्यानं शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्यावरती आज सुनावणी आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी आकडेवारीवरून केलेल्या वक्तव्याचा छगन भुजबळांनी समाचार घेतला। 4 जूनला किती वेळ राहिलाय तेव्हा सर्वांनीच थोडा धीर धरायला हवा, परिणाम दिसावा म्हणून अशी वक्तव्य होत असतील असं म्हणत भुजबळांनी हल्लाबोल केला। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आणि या प्रकरणी उच्च न्यायालयानं राज्य शासनाला नोटीस बजावली आहे, तर जून महिन्यात या प्रकरणावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं कर्करोगामुळे निधन झालं। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पाटणा इथे अंत्यसंस्कार होणार आहेत।